यंदाच्या वर्षीही 13 ते 16 जानेवारी दरम्यान ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा पार पडणार आहे। यात्रेदरम्यान परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत। यात्रेदरम्यान नंदीध्वजांची मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढली जाते। मिरवणूक मार्गावरील पाहणी करण्यासाठी शुक्रवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल, पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस निरीक्षक मोगल, पोलीस निरीक्षक राऊत यांच्यासह पालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार, यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, गणेश हिरेहब्बू, यात्रा कमिटीचे सदस्य गंगाधर कल्याणकर, प्रथमेश थोबडे आदी मान्यवरांनी नंदीध्वज मार्गाची पाहणी केली। सिद्धेश्वर यात्रेदरम्यान नंदीध्वज मार्गाशिवाय संपूर्ण यात्रेमध्ये पालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या महायात्रेचं नियोजन आहे। त्या नियोजनामध्ये आज या यात्रेचे प्रमुख मानकरी ही राजशेखर हिरेहब्बू व त्यांची सर्व टीम आज आपण या नदीवर मिरवणूक मार्गाची पाहणी करण्याकरता मल्काजी मंदिर येथील शंभूरायाच्या वाड्यापासून निघालेलो आहोत। आज गेल्या 15 दिवसापासून महापालिकेच्या माध्यमातून या रूटची पाहणी झालेली आहे आणि या रूटवर ज्या ज्या काही अडचणी आहेत नंदीध्वज मिरवणुकीच्या अनुषंगाने त्या अडचणीच्या बाबतीत महापालिकेने अगोदरच काम हाती घेण्यात आलेलं आहे। तथापि आजच्या पाहणीमध्ये ज्या काही सूचना यांच्याकडून प्राप्त होतील मानकरीच्या माध्यमातून त्या सूचनाचं आपण महापालिकेकडून तंतोतंत पालन करून कुठेही मिरवणुकीला अडथळा होणार नाही या दृष्टिकोनातून महापालिकेची तयारी करण्यात येईल। सिद्धेश्वर यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून यात्रेदरम्यान वाहतुकीचा मार्ग आणि पोलीस बंदोबस्त याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांनी दिली। दुसरा सर्वे आहे आणि शेवटचा सर्वे आहे जेणेकरून वाहतुकीस कुठल्या प्रकारचा अडथळा असेल तर सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय कुठे आपल्याला सिक्युरिटी वाढवायची, कुठे बॅरिकेड्स लावायचे, गर्दीच्या अनुषंगाने कुठे जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण आज पाहणी करतो। प्रत्यक्ष बंदोबस्ताला कधीपासून सुरुवात होईल? प्रत्यक्ष बंदोबस्ताला साधारणपणे आता 11 तारखेपासून ही सुरुवात होणार आहे, तर 10 तारखेपासून आपण साधारण बंदोबस्त लावून घेतो। थँक्यू। सिद्धेश्वर यात्रेच्या दरम्यान नंदीध्वज मार्गावरील अडथळा दूर करणे, साफसफाई करणे याशिवाय पालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना वेळच्या वेळी करणे यासंबंधीचे आश्वासन पालिका प्रशासन प्रमुखांकडून आम्हाला मिळाले आहे। त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील सिद्धेश्वर यात्रा सुकर आणि व्यवस्थित पार पडेल असा विश्वास सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केला। होणाऱ्या ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामांची यात्रा 13/1/2024 तत्पूर्वी आज रूट मार्च सुरू झालेला आहे। यामध्ये महापालिकेचे उपायुक्त कारंजे साहेब आहेत, पोलीस अधिकारी गायकवाड साहेब, तोरडमल साहेब, सर्व प्रिया साहेब आहेत आणि आज आम्ही सर्व अडचणी फिरून कुठं काय काय प्रॉब्लेम आहे तो सर्व नोंद घेऊन महापालिकेने आपलं पोलीस खात्यात घेऊन येणेकरून 4 दिवस कुठलाही कुठलाही अडथळा येऊ नये हे करायचा आमचा प्रयत्न आहे। ते पूर्ण काय करून ते आता निर्विघ्नपणे आपले सगळे म्हणून पार पडेल एवढे तुम्ही सगळे नोंद। दरम्यान बाळीवेस येथील हिरेहब्बू यांच्या वाड्यात उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान हिरेहब्बू परिवाराकडून करण्यात आला। यानंतर प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याला सुरुवात करण्यात आली। यावेळी श्री सिद्धेश्वर पंच कमिटीचे पदाधिकारी, सिद्धेश्वर भक्त, महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।